ठाणे महापालिकेच्या महापौर पदासाठी शिवसेनेच्या शर्मिला पिंपोळकर यांनी तर उपमहापौर पदासाठी भाजपाच्या कृष्णा पाटील यांनी आज आपले अर्ज दाखल केले। शिवसेनेचे नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आज अर्ज दाखल करण्यात आले। भाजपचे आमदार निरंजन डावखरे देखील यावेळी उपस्थित होते। ठाणे महापालिकेतील 131 जागांपैकी शिवसेनेनं 75 तर भाजपनं 28 जागा जिंकल्या आहेत। तर कल्याण डोंबिवलीच्या महापौर पदासाठी शिवसेनेच्या हर्षाली थविल चौधरी यांनी तर उपमहापौर पदासाठी भाजपाचे राहुल दामले यांनी अर्ज दाखल केला। यावेळी शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे, मनसेचे नेते राजू पाटील आणि अन्य नेते उपस्थित होते। कल्याण डोंबिवली महापालिकेच्या 122 जागांपैकी भाजपानं 50 आणि शिवसेनेनं 54 जागा जिंकल्या आहेत, तर मनसेच्या 7 नगरसेवकांनी शिवसेनेला पाठिंबा दिला आहे। मीरा भाईंदर महापालिकेच्या महापौर पदासाठी भाजपच्या डिंपल मेहता यांनी तर उपमहापौर पदासाठी भाजपच्याच ध्रुवकिशोर पाटील यांनी अर्ज दाखल केले। मीरा भाईंदरमध्ये भाजपला 95 पैकी 78 जागा मिळाल्या आहेत। उल्हासनगर महापालिकेच्या महापौर पदासाठी शिवसेनेच्या अश्विनी निकम यांनी अर्ज दाखल केला, तर उपमहापौर पदासाठी भाजपचे महासेवक अमर लुंड यांनी अर्ज दाखल केला आहे। या महापालिकेत शिवसेनेनं वंचित आघाडी, साई आणि अपक्ष नगरसेवकांच्या मदतीनं सत्तेसाठीचा 40 नगरसेवकांचा आकडा गाठला होता। मात्र भाजप आणि शिवसेनेत बैठक होऊन महायुतीचा निर्णय घेण्यात आला। दरम्यान पुणे महापालिकेत भाजप गटनेतेपदी गणेश बिडकर यांची निवड करण्यात आली आहे।